आताच्या घडीतली ठाणे शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला माहिती दिल्याप्रकरणी ठाण्यातून एका तरुणाला जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे। रवी वर्मा असं या तरुणाचं नाव आहे। कळव्यातून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि दहशतवादी विरोधी पथकाने ही अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम त्याला अटक केल्याच्या नंतर सिव्हिल हॉस्पिटल इथे आणण्यात आल्यानंतर ठाण्यातल्या या वागळे शेट परिसरात असणाऱ्या एटीएसच्या ऑफिसमध्ये त्याला आणण्यात आलेलं आणि आता त्याला मुंबईच्या एटीएसच्या कार्यालयात जे आहे ते नेण्यात आलेलं आहे। आणि या संपूर्ण घटनेनंतर ठाण्यात जे आहे ते भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते। समाज माध्यमांच्या माध्यमातून या तरुणाची पाकिस्तानच्या एका महिलेसोबत ओळख झाली होती आणि तेथेच त्यांनी ठाणे आणि मुंबई शहरातील अत्यंत महत्त्वाची माहिती असेल, फोटोज असतील, त्यांनी शेअर केल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। आणि आता पुढील तपास करण्यासाठी, पुढील कार्यवाही करण्यासाठी दहशतवादी विरोधी पथकाने जे आहे ते त्याला मुंबईला नेलेलं आहे। सध्या आपण ठाण्यातील वागळे शेट परिसरातील दहशतवादी विरोधी पथक कार्यालयाच्या आवारात आहोत आणि येथेच काही वेळापूर्वी त्याला आणलं गेलं होतं। त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी करण्यासाठी त्याला नेलं होतं आणि ही अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे ती त्यांनी काय काय माहिती दिली, कोणकोणत्या स्वरूपाचे फोटोज त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पाठवले याची संपूर्ण चौकशी जी आहे ती दहशतवादी विरोधी पथकाच्या माध्यमातून करण्यात येते। खरं तर पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नंतर एटीएस जी आहे ती चांगलीच ॲक्शन मोडमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते। कोणकोणत्या स्वरूपातून, कुठून समाज माध्यमांच्या माध्यमातून ही माहिती जी आहे ती भारताची, ठाण्याची, मुंबईची पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवली गेली याचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। आणि ही संपूर्ण तपास चालू असताना आपण बघू शकतो एकीकडे भारतीय सैन्य दल आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळते। सरकारच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विरुद्ध जे आहे ते आक्रमक पवित्रा घेण्यात येतोय आणि अशातच आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ठाण्यातून माहिती गेली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि एका तरुणाला 27 वर्षीय रवी वर्मा याला कळव्यातून अटक करण्यात आलेली आहे। एटीएसच्या पथकाची अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता त्याला ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जे आहे ते नेण्यात आलेलं आहे आणि अत्यंत हादरून टाकणारी ही घटना जी आहे ती ठाणे शहरामध्ये घडलेली आहे। या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो दहशतवादी विरोधी पथकाच्या माध्यमातून करण्यात येतोय आणि या संपूर्ण तपासात जे आहे ते काय उघडकीस येतं हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संपूर्ण घटनेकडे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आमचं लक्ष आहे। आम्ही संपूर्ण या प्रकरणातील अपडेट जे आहे ते आपल्याला देणार आहोत आणि या वागळे इस्टेटच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या कार्यालयाच्या बाहेर सध्या आपण ठाण्यातील दहशतवादी विरोधी पथकाची ही अत्यंत महत्त्वपूर्ण जी आहे ती कार्यवाही जी आहे ती म्हणावी लागेल। आणि आता या संपूर्ण तपासाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। कळव्यातून या 27 वर्षीय युवकाला जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। रवी वर्मा असं याचं नाव आहे आणि फेसबुकवरती पाकिस्तानी गुप्तचर सोबत त्याची ओळख झाली होती अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आणि याच ओळखीतून त्याने मुंबई ठाणे शहरातील अत्यंत महत्त्वाची माहिती असेल, फोटोज असतील, त्या महिलेला शेअर केल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। हा संपूर्ण तपास जो आहे तो एटीएसच्या माध्यमातून करण्यात येतोय। ठाणे दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि आता त्याला इथे आणल्याच्या नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर जे आहे ते त्याला आता मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आलेल्या या संपूर्ण घटनेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। काय काय या तपासामध्ये समोर येणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु ठाणे शहरातली, कळवा शहरातली अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो। 27 वर्ष रवी वर्मा असं या युवकाचं नाव आहे आणि फेसबुकवरती त्याची ओळख एका पाकिस्तानी गुप्तचर सोबत झाली होती अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आणि फेसबुकच्या माध्यमातूनच त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला जे आहे ते ठाणे, मुंबई शहरातील अनेक महत्त्वपूर्णचे जे ठिकाण आहेत त्यांची फोटोज आणि माहिती पुरविल्या असल्याची माहिती जी आहे ती आतापर्यंत समोर आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष लागून आहे। या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत राहणार आहोत। परंतु आताच्या घडीतली ठाणे शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। कळवा शहरामध्ये राहणाऱ्या रवी वर्मा या 27 वर्षीय तरुणाने ठाण्यातली आणि मुंबईतली काही महत्त्वपूर्ण छायाचित्र, काही महत्त्वपूर्ण माहिती
जी आहे ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरवली असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नंतर संपूर्ण सरकार असेल, संपूर्ण यंत्रणा असेल, एटीएस असेल आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, ॲक्शन मोडमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच दरम्यान आपण बघू शकतो संपूर्ण तपास सुरू असताना दहशतवादी विरुद्ध कारवाई करत असताना पथकाने आपण बघू शकतो ठाण्यामधून एका युवकाला अटक केलेली आहे। रवी वर्मा असं त्याचं नाव आहे आणि त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही त्याची ओळख पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या एका महिलेसोबत झाली असल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आणि त्याने तिला ठाणे आणि मुंबई शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण शहरातले ठिकाणांची छायाचित्र आणि माहिती पुरवल्याची माहिती जी आहे ती आतापर्यंत प्राथमिक चौकशीत समोर आलेली आहे। संपूर्ण घटनेकडे आपलं लक्ष लागू नये, एटीएसचा हा तपास जो आहे तो आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि कशा प्रकारे ही कारवाई होते, काय काय या चौकशीमध्ये समोर येणार आहे तेही आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा।